तुम्ही बघा, नुकतेच कॉमनवेल्थ गेम्स झाले, 39 पदकं ही आपल्या भारताने त्या ठिकाणी मिळवली आणि वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या खेळांमध्ये आपल्या तरुणाईने, आता आपण जर बघितलं, बुद्धिबळामध्ये इंटरनॅशनल चॅम्पियन आपला, बॅडमिंटन मध्ये इंटरनॅशनल चॅम्पियन आपली, टेबल टेनिस मध्ये इंटरनॅशनल चॅम्पियन आपल्याकडे, आत्ताच हॉकीमध्ये ज्या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी पाकिस्तानला धूळ चारली, आज आमची तरुणाई मैदानात उतरली तर सर्व प्रकारे त्या ठिकाणी यशस्वी होते आहे. पण मैदान जर सोडलं तर तुम्ही जीवनामध्ये काहीच करू शकणार नाही. आणि म्हणून मी हीच विनंती करण्याकरता आलो आहे. बघा, स्वामी विवेकानंद नेहमी म्हणायचे, युवा शब्द काय आहे. स्वामीजी म्हणायचे, युवा शब्दाला जर तुम्ही उलट केलं तर वायू शब्द बनतो. आणि वायू कसा असतो, हा वायू जर चक्रीवादळासारखा आला तर तो समाजाला उद्ध्वस्त करतो. तो दिशाहीन झाला तर तो संपूर्ण त्या ठिकाणी मानव जातीला नेस्तनाबूत करतो, घराच्या घर तो उद्ध्वस्त करतो. पण तोच वायू हा जर ऑक्सिजन झाला, ऑक्सिजन, तर आपल्याला प्रत्येकाला जगण्याकरता तो वायू ऑक्सिजनच्या रूपानं आपल्याला जगवतो. हा युवाही असाच आहे. हा युवा जर पथभ्रष्ट झाला, याची दिशा जर बदलली तर हा युवा समाजाला उद्ध्वस्त करतो. पण जो युवा योग्य दिशेने जातो तो युवा मात्र समाजाकरता ऑक्सिजनचं काम करतो, समाजाला जगवण्याचं काम करतो. समाजाला जगवणारे युवा आपल्याला हवे आहेत. समाजाला जगवणारी व्यवस्था आपल्याला हवी आहे. आपल्या देशामध्ये ही जी संधी आपल्याला आली आहे, त्या संधीचा फायदा घेऊन येणाऱ्या पिढ्यांकरता विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र तयार करण्याकरता आपली लढाई सुरू आहे. आणि म्हणून तुमची मदत महत्वाची आहे. तुम्हाला यामध्ये सैनिक म्हणून उतरायचं आहे आणि तुमची मदत मिळाली, मला विश्वास आहे पुढचे काही वर्ष लढाई लढावी लागेल, पण अंतिम विजय हा आपलाच या लढाईमध्ये होईल. ड्रग्स विल बी डिफिटेड अँड वी विल विन. आम्ही जिंकू, आपण जिंकू, तुम्ही सगळे जिंकाल. ही ताकद तुमच्या एकीची आहे, ही ताकद तुमची सर्वांची आहे. आणि म्हणून मला सांगा, तुम्ही सगळे लोक या ठिकाणी लढाईमध्ये सोबत आहात का? अरे एवढ्याशा आवाजाने काय फायदा आहे? प्रत्येक जण सांगा, तुम्ही लढाईमध्ये सोबत आहात? तुम्ही आहात, तुम्ही आहात, तुम्ही आहात, तुम्ही आहात. जर तुम्ही सगळे सोबत आहात तर मी तुम्हाला शब्द देतो, आम्ही कुठे मागे हटणार नाही. जोपर्यंत यातल्या एकेकाला नेस्तनाबूत करत नाही, आम्ही देखील थांबणार नाही. पोलीस विभाग असेल, शासन असेल, आपल्या सगळ्या महानगरपालिका असतील, आपली व्यवस्था असेल, या सगळ्या व्यवस्था मैदानामध्ये उतरून तुमच्या माध्यमातून आपण या व्यसनांना पराभूत करून दाखवू. आणि तुमच्या आणि माझ्या मनामधला सुजलाम सुफलाम भारत हा आपण तयार केल्याशिवाय थांबणार नाही, हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. पोस्टर आणि रील्स मध्ये ज्यांनी उत्तम कार्य केलं त्यांचं अभिनंदन करतो. आणि आपल्या सर्वांना विनंती करतो, आज माझ्यासोबत तुम्हाला एक शपथ घ्यायची आहे. एक लक्षात ठेवा, शपथ लेना तो आसान है पर शपथ निभाना बहुत कठिन है. जब हम शपथ लेते हैं तो ये शपथ केवल कोई शब्द नहीं होता, ये अपने आप से एक वादा होता है. ये अपने ज़मीर के साथ, अपनी आत्मा के साथ किया हुआ वादा होता है. इसलिए शपथ लेते समय याद रखना, दुनिया से तो झूठ बोल लेना, लेकिन अपने आत्मा के साथ और अपने ज़मीर के साथ आप झूठ नहीं बोल सकते. हे लक्षात ठेवून या ठिकाणी माझ्यासोबत सगळ्यांना शपथ घ्यायची आहे. आपापल्या जागी सगळे उभे राहा.